राज्याच्या काही भागात पाऊस पडतोय, काही ठिकाणी येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। नेमकं काय घडतंय राज्यात पाऊस पाण्याबाबत जाणून घेऊया। देवगड जामसंडे भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, रस्त्यावर साचलं पाणीच पाणी। देवगड निपाणी मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। सिंधुदुर्गमध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस, नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील भिलतरी शाफियाबद गावात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्याचे शेतातील शेतीउपयोगी साहित्य वाहून गेले आणि नदी नाले इतके पाणी वाहत आहे आणि सगळं शेतांचे जळगाव जिल्ह्यात सलग 2 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे 2051 गावांमधील तब्बल 3488 शेतकरी बाधित, 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस, श्रीराम ब्रिज जवळ महामार्गाच्या अपूर्ण कामाचा नागरिकांना फटका। ब्रिज जवळील घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं नुकसान। पावसामुळे दिवे घाटातील धबधबे प्रवाहित, घाट परिसरातील धबधबे ओसंडून वाहू लागले। पालखी सोहळ्यादरम्यान प्रशासनाचे डोकेदुखी वाढणार। बीड जिल्ह्यात पेरणी केलेल्या पिकांना 2 दिवस झालेल्या पावसानं नवसंजीवनी। दुबार पेरणीचं संकट टळण्याची शक्यता। पावसानं उघडीप दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात खरीपाची पेरणी होण्याची शक्यता। अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण 97% भरलं। धरणातून 450 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे बोरी नदीला पूर, अरळी गावातील पूल वाहून गेला। पुलाच्या निर्मितीसाठी गावकऱ्यांचं वाहत्या पाण्यात आलं।